हॅलो डिअर फ्रेंड्स, मी आहे तुषार. आपणा सर्वांचं स्वागत करतो लर्न विथ तुषार या प्लॅटफॉर्मवरती. आपणा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. ठीक आहे. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं होतं, डोबेरायनरची त्रिके पाहिलेली होती, ज्याच्यामध्ये आपण मूलद्रव्यांचं जे आवर्तीमधलं वर्गीकरण आहे याला सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर आपण न्यूलंडच्या अष्टकांचा नियमही त्याच्यामध्ये पाहिलेला आहे. आणि आता वेळ झालेली आहे कशाची? मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल, ज्याला आपण बोलतो मेंडेलिव्हची आवर्त सारणी. की मग मेंडेलिव्हचे एवढे जगाने सगळ्यांनी ॲक्सेप्ट करण्यात आलं. बऱ्यापैकी ज्या दोघांच्या चुका म्हणूया आपण तयार करत असताना, काही त्यांची त्रिके मांडत असताना किंवा अष्टकांचा नियम मांडत असताना त्या ठिकाणी काही लिमिटेशन्स आले. त्यामुळे पुढचा अजून एक शास्त्रज्ञाला त्या ठिकाणी रिसर्च करण्यासाठी वाव मिळाला आणि तेच शास्त्रज्ञ आहेत मेंडेलिव्ह. आणि त्यांनाही आपल्याला बघायचं आहे की कशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी आवर्त सारणीची रचना केलेली आहे. तर चला आपण सुरुवात करतोय मेंडेलिव्ह पेरियोडिक टेबल, ज्याला मराठीमध्ये बोलतात बघा मेंडेलिव्हची आवर्त सारणी. आपण जर पाहिलं तर दिमित्री मेंडेलिव्ह या रशियन वैज्ञानिकाने इसवी सन 1869 ते 72 या काळात मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली. म्हणजे जो कार्यकाल होता कधीचा, 1869 ते 1872चा जो कार्यकाल होता, या काळामध्ये त्या ठिकाणी आवर्त सारणी विकसित केलेली बघायला मिळते. मेंडेलिव्हची आवर्त सारणी म्हणजेच मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. म्हणजे डोबेरायनर नंतर असेल किंवा न्यूलंड नंतर असेल, जो काही महत्त्वाचा टप्पा मानला गेला आवर्त सारणीतील, तर हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म मानून काय केलं? अणुवस्तुमान म्हणजेच काय बघा, ॲटॉमिक मास जे आहे याला काय केलं की मूलभूत गुणधर्म मानण्यात आला. मग डोबेरायनरने पण तेच केलं होतं, त्याच्यानंतर न्यूलंडने पण तेच केलं होतं आणि मेंडेलिव्हने पण तेच केलं. सर्वांनी एकच गुणधर्म त्या ठिकाणी मूलभूत मानला, तो म्हणजे काय? अणुवस्तुमान. आणि मेंडेलिव्हने त्या काळी ज्ञात असलेले, म्हणजे मेंडेलिव्हच्या वेळेस आपल्याला 63 मूलद्रव्य ज्ञात असलेली दिसत आहेत. त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मानले. सगळ्यांनी तेच केलं की एक इन्क्रीजिंग ऑर्डर आपण म्हणूया. इन्क्रीजिंग ऑर्डरने काय केले? सगळ्या मूलद्रव्यांची त्या ठिकाणी रचना किंवा आपल्याला मांडणी केलेली बघायला मिळते. म्हणजे एखाद्याचा काय असेल, समजा 20 असेल, त्याच्यानंतर एखाद्याचं 21.5 असेल, 22.4 असेल, तर अशा प्रकारची जी मूलद्रव्ये आहेत त्यांना चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडण्यात आलेलं होतं. आणि मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलिव्हने मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची आपल्याला रचना केलेली त्या ठिकाणी बघायला मिळते. त्यामुळे लक्षात ठेवायचे की ज्यावेळेस मेंडेलिव्हने पेरियोडिक टेबल त्या ठिकाणी बनवायला सुरुवात केली, त्यावेळेस किती मूलद्रव्ये अस्तित्वात होती किंवा ज्ञात होती, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावरती आपल्याला विचारू शकतात. किती होते? 63. आणि एक गुणधर्म मानला गेला मूलभूत, तो म्हणजे कोणता? अणुवस्तुमान. खूप महत्त्वाचं, याच्यावरती प्रश्न आपल्याला आलेले बघायला मिळतात. बघा, मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना करताना मेंडेलिव्हने मूलद्रव्यांच्या हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राइड व ऑक्साईड संयुगाची रेणुसूत्रे, हे रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे तसेच त्यांच्या हायड्राइड व ऑक्साईड या संयुगाचे द्रवणांक, उत्कलनांक, घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले. मग कोणकोणते घेतले? समजा एखादं मूलद्रव्य असेल, तो ऑक्सिजन बरोबर काय दाखवतोय? त्या ठिकाणी रिॲक्शन दाखवतोय, अभिक्रिया करतोय आणि ऑक्साईड्स बनवतोय. एखादा दुसरा मूलद्रव्य असेल, तो हायड्रोजन बरोबर रिॲक्शन करतोय, अभिक्रिया दाखवतोय आणि हायड्राइड्स तयार करतोय. मग त्यांचे उत्कलनांक असतील, द्रवणांक, मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, डेन्सिटी असेल, घनता असेल, हे सगळे त्या ठिकाणी भौतिक गुणधर्म प्लस रासायनिक गुणधर्मही त्या ठिकाणी विचारात घेण्यात आले आणि त्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला रचना केलेली बघायला मिळते. मेंडेलिव्हला असे दिसून आले बघा की ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा बघायला मिळतोय. म्हणजे त्यांची काय होते? मूलद्रव्यांची मग पुनरावृत्ती होते. समजा एखादा मूलद्रव्य आहे त्याच्यासारखे दुसराही गुणधर्म दाखवत असेल, तर मग त्या ठिकाणी काय होणार आहे? त्यांची आपल्याला पुनरावृत्ती झालेली बघायला मिळते. आपण पेरियॉडिक फंक्शन असं बोलतो. त्या ठिकाणी काही इंटरव्हल ऑफ टाइम नंतर जर तेच गुणधर्म आपल्याला दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये दिसत असतील, तर नक्कीच आपण सांगू शकतो की यांना आपण एकतर एका ग्रुपमध्ये ठेवू शकतो किंवा एकसारखे ते आपल्याला बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. मग या निरीक्षणाच्या आधारे मेंडेलिव्हनं काय केलं बघा, आवर्ती नियमाचे प्रतिपादन केले. आणि हे खूप महत्त्वाचं आहे बघा, मेंडेलिव्ह आवर्त सारणीचा नियम विचारला जातो. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. पेरियॉडिक फंक्शन आपण बोलतो, हे लक्षात ठेवायचे आपल्याला. पण काय आहे? तेच काय शेवटी त्यांनी पकडला महत्त्वाचा, काय मूलभूत गुणधर्म मानला? ॲटॉमिक मास. त्यालाच आपण काय बोलतो? अणुवस्तुमान. हे आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. अणुवस्तुमानालाच त्या ठिकाणी मूलभूत गुणधर्म मानण्यात आले. मग जर आपण पुढे आलो बघा की मेंडेलिव्हने आवर्त सारणीतील जर आपण विचार केला, उभे जे स्तंभ आहेत
या उभ्या स्तंभांना काय बोलतात? ग्रुप बोलतात. काय बोलतात? ग्रुप. मराठीमध्ये गण बोलतात. आणि ज्या आडव्या ओळी आपल्याला अशा दिसतात त्या आडव्या ओळींना आपण काय बोलतो बघा? पिरियड्स. म्हणजेच काय? आवर्त. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. उभ्या ज्या ओळी आहेत त्यांना ग्रुप्स किंवा आपण काय बोलतो? गण. आणि ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना बोलणार आपण आवर्त किंवा पिरियड्स. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. मग बघा आपल्याला काय इथे रचना केलेली दिसते बघा. जर आपण असं बघितलं की 1 2 3 4 5 6 असे 12 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी गण असलेले बघायला मिळतात. आणि गण 1 2 3 4 5 6 7 8 असे आपल्याला 8 गण असलेले बघायला मिळतात. आपण जर विचार केला बघा, हे लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम असेल, या सगळ्यांचे गुणधर्म आपल्याला समान असलेले बघायला मिळतात. मग भौतिक गुणधर्म असतील किंवा रासायनिक गुणधर्म असतील, याच्यामुळे त्यांनी एकाच गणामध्ये आपल्याला हे सगळे ठेवलेले या ठिकाणी बघायला मिळतात. मग बघा जर आपण विचार केला हे R2O काय आहे, समजा आपण असा विचार केला की सोडियम Na2O म्हणजेच काय? त्याच्यामधला कोणता मूलद्रव्य आहे तो सोडियम असेल तर तो काय करणार आहे? ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया रिॲक्शन होणार आहे आणि ऑक्साईड तयार करणार आहे. हे आपल्याला दिसत आहे. सेम मग आपण इथे जरी गेलो तर बघा SiO2 बनवणार आहे किंवा विचार केला कार्बन असेल CO2 बनवेल, त्याच्यानंतर हा TiO2 बनवेल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इकडे आलो तरी सेम आहे बघा. Cl2O7 किंवा O2 आपल्याला हे बघायला मिळणार आहे. म्हणजे अशा प्रकारची रचना जर आपण पाहिली आणि आवर्तीमध्ये जर पाहिलं आपण तर बघा पिरियडमध्ये लेफ्ट बाजूने जर आपण गेलो तर लिथियम पासून सुरुवात केल्यानंतर आपल्याला फ्लोरीन शेवटी दिसतोय. सोडियम कडून आलो तर आपल्याला या ठिकाणी क्लोरीन दिसतोय. तर अशा प्रकारे आपल्याला यांनी रचना केलेली बघायला मिळते. काही ठिकाणी बघा काही ठिकाणी जागा ह्या मोकळ्या ठेवलेल्या आहेत. मग कशासाठी? तर मेंडेलिव्हने काय केलं की अशा प्रकारचे मूलद्रव्य म्हणजे पण मूलद्रव्यांचं भाकीत केलं की भविष्यामध्ये अशा प्रकारची मूलद्रव्ये शोधली जातील. कशा प्रकारची मूलद्रव्ये शोधली जातील? की आसपास जे आपल्याला बघा हे जे आसपास काय दिसत आहेत दुसरे मूलद्रव्य जे दिसत आहेत त्यांच्यासारख्याच प्रॉपर्टी येणार आहेत. जो नवीन मूलद्रव्य आपल्याला शोधण्यात येईल त्याची सगळे गुणधर्म हे अगोदरच्या त्याच्या आसपास असलेल्या मूलद्रव्यांसारखीच असतील. एवढं मोठं भाकीत आपल्याला मेंडेलिव्हने केलेलं बघायला मिळतं आणि ते अक्षरशः खरंही ठरलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि जेणेकरून नवीन शोध लागलेला मूलद्रव्य त्या ठिकाणी त्या रिकाम्या बॉक्सांमध्ये ठेवलेला बघायला मिळतो. अशा प्रकारे आपण हा टेबल लक्षामध्ये ठेवू शकतो. इथे आपल्याला अणुवस्तुमानाच्याच नुसार त्या ठिकाणी याची रचना केलेली बघायला मिळते बघा. आपण मग आर म्हणजेच काय या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचे. आर म्हणजेच काय? एखादं जे मूलद्रव्य असेल कोणतंही मूलद्रव्य एखादं नवीन शोधलेलं असेल किंवा अगोदरचं मूलद्रव्य असेल त्या ठिकाणी आरच्या जागेवरती आपण त्या मूलद्रव्याचं नाव ठेवणार आहे. मग वेगवेगळी सूत्र आहेत. R2 असेल, R2O3 असेल, R2O असेल पुन्हा आणि R2O3 म्हणजे त्या ठिकाणी ते कॉम्बिनेशन झाल्यानंतर काय रिॲक्शन करू शकतं अशा प्रकारे त्याला सांगितलेलं आहे. मग जर यांचा परिचय बघितला आदरणीय दिमित्री मेंडेलिव्ह यांचा जर आपण परिचय पाहिला तर त्यांचं नाव काय बघा? दिमित्री मेंडेलिव्ह. कार्यकाल जर पाहिला 1834 ते 1907 दरम्यान आहे. हे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. कुठे होते? सेंट पीटर्सबर्ग. मग त्यांनी काय केलं? मूलद्रव्यांच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड बनवून त्यावर मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डांची जुळवणी केली. त्यातून मूलद्रव्यांच्या आधारनिष्ठाचा शोध लागला. म्हणजे खूप बघा ज्यावेळेस ते सगळं विचार करत होते अगोदर हे सगळे मनात विचार त्यांनी आणले. मनात विचार केला की अशा प्रकारे मी रचना करू शकतो आवर्त सारणीमध्ये असलेल्या मूलद्रव्यांचा आणि मगच ते कुठेतरी आपल्याला सत्यात त्या ठिकाणी टेबलवरती उतरलेले बघायला मिळतात आणि टेबल फॉर्म झालेला बघायला मिळतो. मग जर आपल्याला एखादी गोष्ट पूर्णत्वाकडे न्यायची असेल तर त्याच्यासाठी अगोदर आपल्या मनामध्ये ती गोष्ट तयार झाली पाहिजे, मनामध्ये काम झालं पाहिजे, मनामध्ये पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि नक्कीच ती जर आपल्याला सत्यात उतरायची असेल तर आपल्याला मनामध्ये त्याची तयारी करणं गरजेचं आहे आणि डेफिनेटली त्याचा आपल्याला त्या ठिकाणी सक्सेस झालेली बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे मेंडेलिव्हने विचार केला आणि आपल्याला मेंडेलिव्हची आवर्त सारणी तयार झालेली बघायला मिळते. बघा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अनेक रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. त्यापैकी काही ठिकाणी अणुवस्तुमानाचे भाकीत केलेले दिसते. भाकीत केलेली 3 अणुवस्तुमाने आपल्याला सांगायचे. मग आपल्याला काही ठिकाणी काय केलेलं दिसतं की जागा मोकळी सोडलेली दिसते.
पण जागा मोकळी जरी सोडलेली असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं मूलद्रव्य येईल, त्याचे अशा प्रकारचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असतील, सेम बऱ्यापैकी गोष्टी त्या ठिकाणी मेंडेलिव्हने सांगितल्या. मग काय रिझन असेल बरं हे सांगण्या पाठीमागचं? तर आसपासचे जे मूलद्रव्य होते, म्हणजे आपण जर विचार केला एका गणामध्ये जर एखाद्या ठिकाणी जागा रिकामी असेल तर त्याच्या वरती आणि त्याच्या खालती असे काहीतरी मूलद्रव्य असतील की त्यांच्याही प्रॉपर्टीज सेम बघायला मिळतात, म्हणून तर आपण त्यांना एका गणामध्ये ठेवलं. आणि जर त्या ठिकाणी जागा रिकामी असेल तर त्या रिकाम्या जागेमध्ये येणारं मूलद्रव्य हे बाकीच्या म्हणजे गणामध्ये दुसऱ्या असलेल्या मूलद्रव्यांशी समान गुणधर्म दाखवणारे हे सगळ्यात मोठं भाकीत कुणी केलं होतं? मेंडेलिव्हने. आणि हे अक्षरशः आपल्याला खरं ठरलेलं बघायला मिळतं. बघा, याच्यावरती खूप वेळा प्रश्न असतो. कशावरती? मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि त्यालाच आपण बोलतो मेरिट्स. बघा, आपण अगोदर चांगल्याच गोष्टी बघितल्या पाहिजे. गुण, डेमेरिट्स नाही, मेरिट्स. मग कधी कधी याच्यावरती 3 मार्कला प्रश्न विचारला जातो. म्हणजे मग आवर्त सारणीचे थोडक्यात फायदे काय आहेत हे आपल्याला बघायचे. विज्ञान हे प्रगतिशील आहे. प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने व पद्धत वापरून जुना निष्कर्ष देण्याची मुभा आपल्याला विज्ञानात आहे. पण विज्ञानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पुराव्याची गरज पडते आणि पुरावे खूप महत्त्वाचे असतात. मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलिव्हने आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो. म्हणजे जे त्यांनी मांडलं त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. जे काही पिरियड्स, इंटरव्हल ऑफ टाइम, काही वेळानंतर त्या ठिकाणी प्रॉपर्टीमध्ये चेंज होतो, याच्यामध्ये चेंज होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. अशा विचारातून मांडणी केली. याचा परिणाम म्हणून मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधील आपल्याला पुढील गुण दिसून येतात. बघा, जर आपण पहिला गुण पाहिला की चांगला गुण पहिला कोणता आहे? बघा, गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. मग काय केलं की जे अगोदर अणुवस्तुमान कळालेलं होतं त्यानंतर मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्याचं अणुवस्तुमान बदलण्यात आलं. मग बेरिलियमचे जे आधीचे ठरवलेलं होतं की ते बघा 14.09 हे वस्तुमान बदलून 9.4 असं दुरुस्त करण्यात आलं व बेरियमला बोरॉनच्या आधी त्या ठिकाणी जागा देण्यात आली. मग फक्त याचाच विचार केला का की फक्त अणुवस्तुमानाचाच विचार करून बोरॉनच्या आधी त्याला जागा दिली का? तर नाही. त्याच्यामधील असलेले त्याचे काही भौतिक गुणधर्म असतील, रासायनिक गुणधर्म असतील, या सगळ्यांचा विचार करून बोरॉनच्या आधी त्या ठिकाणी बेरियमला जागा दिलेली आहे. फक्त अणुवस्तुमान हाच मुद्दा त्या ठिकाणी विचारात न घेता त्याचे काही प्रॉपर्टीज आहेत यांचाही विचार त्या ठिकाणी केला आणि बोरॉनच्या आधी त्याला ठिकाणी जागा दिलेली. मेंडेलिव्हने आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या. काय केलं की काही जागा रिक्त ठेवल्या की त्यांनाही ते मूलद्रव्य माहीत नव्हते म्हणून त्यांच्यासाठी एम्प्टी प्लेसेस ठेवले. हे खूप महत्त्वाचं काम केलं. त्यापैकी जर आपण 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या अज्ञात मूलद्रव्यावरून जर पाहिलं तर बघा, एक होता एका बोरॉन, दुसरा आहे एका ॲल्युमिनियम आणि तिसरा होता एका सिलिकॉन. अशी मेंडेलिव्हने नावं त्या ठिकाणी दिलेली होती आणि त्यांची रचना केली होती. बघा, त्यांचं जे अणुवस्तुमान होतं, मग जर आपण एका बोरॉनचं जर पाहिलं तर 44 होतं, एका ॲल्युमिनियमचं पाहिलं तर 68 होतं, एका सिलिकॉनचं किती असेल 72 होतं. इतकंच नव्हे तर त्यांच्या गुणधर्मांचेही भाकीत केले. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून बघा, एका बोरॉनपासून काय तयार झाला? स्कँडियम तयार झाला. एका ॲल्युमिनियम पासून काय तयार झाला? गॅलियम तयार झाला. आणि एका सिलिकॉन पासून आपल्याला जर्मेनियम त्या ठिकाणी तयार झालेला बघायला मिळतो. त्यामुळे आपल्याला हे खूप लक्षात महत्त्वाचं आहे आणि ह्याला लक्षात आपल्याला ठेवायचंच आहे. आपण जर एका बोरॉनचा विचार केला तर त्याच्यापासून स्कँडियम तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो. एका ॲल्युमिनियम जर पाहिला तर एका ॲल्युमिनियम पासून आपल्याला काय तयार झालेलं बघायला मिळतो? गॅलियम. आणि एका सिलिकॉनचा जर आपण विचार केला तर जर्मेनियम. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला विसरायच्या नाही आहेत. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोणत्या? जर आपण विचार केला एका बोरॉनपासून जर कोणता नवीन एलिमेंट अस्तित्वात आला तर तो कोणता होता? स्कँडियम होता. एका ॲल्युमिनियम पासून गॅलियम तयार झाला आणि एका सिलिकॉनपासून आपल्याला त्या ठिकाणी जर्मेनियम तयार झालेला बघायला मिळतो. अशी नावं त्या ठिकाणी देण्यात आली आहेत. या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलिव्हच्या भाकीताशी जुळणारे आपल्याला आढळले. म्हणजे त्याने जे भाकीत केलेलं होतं बघा, आपण एक या ठिकाणी पाहूया. गुणधर्म जर आपण पाहिलं बघा, एक ई म्हणजेच काय बघा की जे अज्ञात म्हणजे ज्ञात होतं पण त्याच्यासाठी नाव दिलं गेलं म्हणून त्याला ईने दर्शवलं. आणि जो ॲक्च्युली पुन्हा शोधला गेला, मग ॲक्च्युली त्याच्या गोष्टी कोणत्या आहेत आणि भाकीत केलेलं कोणतं आहे. मग अणुवस्तुमान जर पाहिलं तर 68 होतं आणि ॲक्च्युअलमध्ये किती मिळालं? 69.7. जर घनता किंवा आपण त्याला बोलतो डेन्सिटी ती किती आहे? 5.9 सेंटीमीटर क्यूब. आणि ॲक्च्युअली जर पाहिलं तर 5.94 सेंटीमीटर क्यूब. द्रवणांक जर आपण पाहिला तर तो किती आहे? खूप कमी आहे.
म्हणजेच 30.2 हा खूप कमी समजला जातो. क्लोराईडचे जर सूत्र पाहिले म्हणजे ई, ते काय होते बघा, ECl3 बघायला मिळतं. ॲट दी सेम टाइम GaCl3 म्हणजे भविष्यामध्ये जो सापडलेला गॅलियम होता त्याचं आणि याचं आपल्याला सूत्र त्या ठिकाणी जुळलेलं बघायला मिळतं. ऑक्साईडचं जर सूत्र पाहिलं तर बघा A2O3 आणि मग इकडे काय असेल Ga2O3. अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येतं. आणि यांचं जर स्वरूप पाहिलं, आपण जर नेचर म्हणतो, उभयधर्मी ऑक्साईड त्या ठिकाणी आहे आणि याचंही नेचर आपल्याला उभयधर्मी असलेलं बघायला मिळतं. यांना आपण ॲम्फोटेरिक बोलतो. ॲम्फोटेरिक नेचर का म्हणायचं, कारण ते आम्ल आणि आम्लारी दोघांचे त्या ठिकाणी आपल्याला गुणधर्म दाखवतात, दोघांसारखंही बिहेव करतात, म्हणून त्यांना आपण काय बोलतो, उभयधर्मी. मग आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं की अगदी हुबेहूब आपल्याला जे मेंडेलिव्हने भाकित केलेलं होतं, ई म्हणजे एखादा एलिमेंट असेल किंवा मूलद्रव्य असेल, ॲक्च्युअलमध्ये त्याच्या जवळपास म्हणलं तर प्रेडिक्ट केलेल्या सगळ्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आलेल्या बघायला मिळतात. त्यामुळे हा त्याचा आपल्याला दुसरा गुण पाहायला मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे बघा, ज्या वेळेस मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती, म्हणजे त्यावेळेस जे नोबेल गॅसेस होते, नोबेल गॅसेस त्यावेळेस अस्तित्वात नव्हते, त्यांचा शोधही लागलेला नव्हता, त्यामुळे त्याच्यासाठी जागा त्या ठिकाणी निर्माण केलेली नव्हती. म्हणून जे राजवायू होते, नोबेल गॅस होते, झिरो गॅसेस म्हणूया किंवा आपण स्टेबल गॅसेस म्हणूया, यांना काय केलं गेलं, त्या ठिकाणी एका वेगळ्याच ग्रुपमध्ये, वेगळ्याच गणामध्ये ठेवण्यात आलं. कारण त्यांचा आणि बाकीच्यांचा खूप अंतर, त्यांचा जो संबंध आपण म्हणूया रिलेशन, याच्यामध्ये आपल्याला खूप अंतर बघायला मिळालं, त्यामुळे आपल्याला ते वेगळे ठेवताना बघायला मिळतात. मग जर 19व्या शतकाच्या शेवटी पाहिलं तर हेलियम होते, निऑन होते, एर्गॉन होते इत्यादींचा शोध लागल्यानंतर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण त्या ठिकाणी निर्माण केला. म्हणजेच काय म्हणतो आपण बघा, स्टेबल म्हणूया किंवा नोबेल गॅसेस यांच्यासाठी वेगळा ग्रुप तयार केला आणि त्याच्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलं. मग जरा बघा की क्लोरीनचा जर आपण विचार केला तर त्यांचे आपल्याला बघा अणुवस्तुमान, म्हणजे आपण त्याला समस्थानिके बोलतो, म्हणजेच काय आयसोटोप्स, बिचारे बघा आयसोटोप्स वेगळे आहेत, त्यांचा अणुवस्तुमान वेगळं आहे, किती 35-37. मग वेगळे असल्याने आवर्त सारणीत त्यांना वेगळ्या स्थानावर ठेवायचं की त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून त्यांना एका स्थानावर ठरवायचं, काय करायचं नक्की, ठेवायचं कुठे, अनुक्रमांक तर सेमच आहे, बरोबर आहे, परंतु काय असणार आहे, त्यांचे ॲटॉमिक मास वेगळं आपल्याला त्या ठिकाणी असलेलं बघायला मिळणार आहे. मग मला सांगा, जर आपण चांगले गुण पाहिले तर आपल्याला वाईटही गुण बघायला मिळतात. वाईट म्हणण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये काही त्रुटी असतात का, हे महत्वाचं आहे. आपल्याला सगळ्यात जास्त ह्याच गोष्टी लोकांच्या काढायला आवडतात. आपण एखादा व्यक्ती कुठं चुकलेला आहे, त्याने 100 कामं म्हणजे 100 मधले 99 कामं जरी चांगली केली तर त्याच्यातलं एखादं काम चुकीचं केलेलं आहे का, तो धागा पकडायचा आणि आपण त्याला काय करतो, त्या ठिकाणी टार्गेट करत असतो. कोबाल्टचा आपण विचार केला आणि निकेलचा, या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत संदिग्धता होती. आता दोघांचे जे अणुवस्तुमान होते, मग त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की समानता असते पूर्णांक संख्यांना त्याच्यामध्ये पॉईंटमध्ये, मग त्यांना नक्की ठेवायचं कुठे, हाही खूप मोठा प्रश्न होता. मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमानाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यावायची हे एक मोठे आव्हान उभे राहिले. म्हणजे आपण पाहिलं जे क्लोरीन असेल किंवा त्याच्या 35 आहे 37 आहे, समस्थानिके आपल्याला वेगवेगळे असलेले बघायला मिळतात. मग त्यांना नक्की जागा द्यायची कुठं, काय त्यांचे गुणधर्म दोघांचे आपल्याला वेगळे असलेले बघायला मिळतात. मग एकाच गणामध्ये ठेवायचे, मग एकाच गणामध्ये ठेवल्यानंतर एकाच बॉक्समध्ये ठेवायचे का, हाही खूप मोठा त्या ठिकाणी डाऊट निर्माण झालेला होता. जर आपण तिसरा दोष याच्यामध्ये पाहिला, वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होत दिसत नाही. म्हणजेच काय बघा, असे पाहिजे 10, 12, 14, 16, 18, 20 अशा प्रकारे वाढ न होता, ती वाढ कशी होत होती बघा, अशा प्रकारे वाढ न होता ती वाढ कशी होत होते, समजा 10 झाले, पुन्हा 13, 13 झाले 14.5, 14.5 झाले 16, 16 झाले की 17.2. मग जर अशी वाढ असेल अणुवस्तुमानांमध्ये तर आपण काय सांगू शकतो की त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर त्यांच्यामध्ये जी नियमितता आहे ती बघायला मिळत नाही. त्यामुळे काय होतंय बघा की दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागला आहे याचे भाकीत करणं मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. मग समजा इथं एखादा असेल एलिमेंट आणि इथं एखादा असेल, मग त्यांच्यामधलं जर आपल्याला ॲक्च्युअली कळालं की काय असेल की एखाद्याचं 14 आहे अणुवस्तुमान आणि याचं किती असेल, मग समजा 13.9 असेल आणि समजा याचं आहे काही 14.1, तर ॲक्च्युअली मग सांगू शकतो की हां, या दोघांच्या मध्ये एक असण्याची शक्यता आहे. पण जर अचानक त्यांच्यामध्ये जर बदल केला तर आपण ते सांगू शकत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे काय होतं बघा की
हायड्रोजनचे स्थान, हायड्रोजन हा हॅलोजन गणाशी म्हणजेच ग्रुप 7 च्या साम्य दर्शवतो. जसे की हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे हे आपल्याला माहिती आहे. तर फ्लोरीन, क्लोरीन यांची गुणसूत्रे आपल्याला F2Cl2 अशी आहेत. तसेच हायड्रोजन व अल्कधातू गण 1 यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्येही साधर्म्य असलेलं बघायला मिळतं. मग जर आपण विचार केला जे हॅलोजन आहेत, मग हायड्रोजन त्यांच्याबरोबर रिॲक्शन करतो, आपल्याला दिसतंय H2O आहे, HCl आहे, H2S म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर पण रिॲक्ट होतो, कंपाऊंड बनवतो सल्फर बरोबर पण, क्लोरीन बरोबर पण, पुन्हा इकडे सोडियम पण आहे, तोही क्लोरीन बरोबर दाखवतो, ऑक्सिजन बरोबर पण दाखवतो आणि मेटल हा सल्फर म्हणजे नॉन मेटल बरोबर पण रिॲक्शन करतो. मग याला ठेवायचा कुठे, हायड्रोजनला ठेवायचा कुठे, हा खूप मोठा प्रश्न होता. आपल्याकडे हायड्रोजन आहे, दुसरं काही नाही की त्याला ठेवायचं आहे कुठे. मग हायड्रोजनच्या बाबतीमध्ये आपल्याला हा प्रश्न पडतो, तर बिचाराला ठेवायचा कुठे, मग हा खूप मोठा प्रश्न अजूनही त्या ठिकाणी आपल्याला ठरवता येत नाही. जर आपण रासायनिक गुणधर्मांचा विचार केला बघा, तर हायड्रोजन अल्कधातू म्हणजे सोडियम असेल, पोटॅशियम असेल यांच्याबरोबर आणि क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगाच्या रेणुसूत्रांमध्ये साधर्म्य आहे. म्हणजे हायड्रोजन सगळ्यांबरोबर आपल्याला त्या ठिकाणी समान गुणधर्म दाखवताना बघायला मिळतो. वरील गुणधर्मांचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या गणात म्हणजे गण 1 की हॅलोजनांच्या गणात हे अजूनही ठरवता आलेलं नाही. म्हणजे जरी तो ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन दाखवतोय, त्याच्यानंतर क्लोरीन बरोबर दाखवतोय, सल्फर बरोबर दाखवतोय, परंतु मग त्याला ठेवायचा कुठे, सगळ्याच्या मध्ये तर आपण ठेवू शकत नाही. म्हणून अजूनही त्या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला संदिग्धता असलेली बघायला मिळते. मग जर आपण बघितलं हायड्रोजन व हॅलोजन मधील साम्य बघा, हायड्रोजन आहे मग तो सोडियम बरोबर पण रिॲक्ट होतोय, कार्बन बरोबर पण रिॲक्ट होतोय. क्लोरीन पाहिला बघा, तो सोडियम बरोबर पण रिॲक्ट होतोय, कार्बन बरोबर पण रिॲक्ट होतोय. मग यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतात की काही साम्य असलेले बघायला मिळतात. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण कशाचा अभ्यास केलेला आहे, मेंडेलिव्हची आधुनिक नाही आवर्त सारणी, ज्याच्यामध्ये त्याने कसे टेबल तयार केले, किती एलिमेंट्स त्या ठिकाणी अस्तित्वात होते, नवीन येणाऱ्यांसाठी जागा सोडली का, जागा का सोडली, कशा प्रकारे भरली गेली, भाकीत केलेले खरे ठरले का, आणि खरे ठरले असतील तर त्यांना मग जागा कुठे दिली, त्याच्यानंतर कोणते गॅसेस त्या ठिकाणी अस्तित्वात आले, त्यांचा काही वेगळा ग्रुप बनवला का, कोणते त्याचे फायदे आहेत, मेरिट्स कोणते आहेत, डिमेरिट्स कोणते आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे. आणि याच्यावरती प्रश्न खूप वेळा आपल्याला विचारलेले बघायला मिळतात. त्यामुळे यांचा स्टडी आपल्याला पाठांतर न करता काही गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्याचा क्रम आपल्याला व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे त्याचा शोध असतील, एलिमेंट्स किती होते, परिचय आपण म्हणूया, त्याच्यानंतर मेरिट्सकडे येऊया, आधी चांगले गुण अभ्यासायचे आणि नंतर डिमेरिट्सकडे जायचे. अशा प्रकारे आपल्याला याचा अभ्यास आपण केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत आधुनिक आवर्त सारणी. आपल्याला माहिती आहे सर्वांना की याचाच स्टडी सगळीकडे केला जातो आणि यालाच जगाने ॲक्सेप्ट केलेलं आहे. आय थिंक तुम्हाला हे गोष्टी समजलेल्या असतील, तर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. ओके, धन्यवाद.